सो आता आपण पहिलं उदाहरण पाहूया. पहिल्या उदाहरणात त्यांनी असं दिलेलं आहे, इन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे या फिगर मध्ये एक ओ सेंटर असणारा सर्कल आहे, त्याची कॉर्ड AB दिलेली आहे आणि या कॉर्ड एबीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी कॉर्ड AB आहे हिची लेंथ ही रेडियसच्या लेंथ बरोबर इक्वल आहे. म्हणजे जेवढी एबीची लेंथ आहे तेवढीच या सर्कलची रेडियस आहे किंवा जेवढी या सर्कलची रेडियस आहे तेवढीच या एबीची लेंथ आहे. थोडक्यात OA, OB आणि AB हे सगळे कॉन्ग्रुएंट आहेत. जेवढी त्रिज्या आहे वर्तुळाची तेवढीच त्या जीवेची लांबी. म्हणजे जेवढी त्रिज्या OA त्रिज्या आहे, OB पण त्रिज्या आहे, दोघांची जेवढी लांबी आहे तेवढीच एबीची लांबी आहे म्हणजे जीवेची लांबी आहे. तर आपल्याला त्यांनी वेगवेगळी मापं विचारली आहेत. आपल्याला त्यांनी ही 4 मापं काढायला लावलेली आहेत, 4 मेजरमेंट्स काढायला लावलेले आहेत. पहिला आहे अँगल AOB. आपल्याला सगळ्यात पहिला अँगल AOB म्हणजे याचं मेजरमेंट काढायचं आहे. आता ट्रायंगल OAB मध्ये OA, OB आणि AB हे सगळे सेम आहे. हे सगळे सेम आहेत याचा अर्थ हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल, हा झाला समभुज त्रिकोण. आणि आपल्याला माहिती की समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं, राईट. So if OA is equal to OB is equal to AB, then triangle OAB is an equilateral triangle and we know that all the angles of an equilateral triangle measure 60 degrees. म्हणजे समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं. म्हणून अँगल AOB याचं मेजरमेंट असणार आहे 60 डिग्रीज. मग आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल AOB AO is equal to BO is equal to AB. रिझन गिवन लिहायचं. Therefore triangle AOB is an equilateral triangle. म्हणून त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे. Therefore angle AOB is equal to 60 degrees. म्हणून कोण AOB चं माप किती असणार आहे, 60 अंश. बिकॉज अँगल ऑफ an इक्विलॅटरल ट्रायंगल, काटकोन समभुज त्रिकोणाचा कोन, असं आपण त्याला कारण लिहू शकतो. आता आपल्याला त्यांनी विचारलंय अँगल ACB किती असेल. ACB म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट किती असेल, राईट. तर साहजिक आहे हा जो अँगल आहे त्याच्या निम्म याचं मेजरमेंट, जसं ह्या अँगलचं म्हणजे हा सेंट्रल अँगल आहे, केंद्रीय कोन आहे, म्हणजे याचं आणि याचं मेजरमेंट सेम असणार. आणि आपण मागेही शिकलो की हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे. AB इज अ इंटरसेप्टेड आर्क म्हणजे हा अंतरखंडित कंस आहे. याच्या मापाच्या निम्म याचं माप असतं. सो अँगल ACB इज इक्वल टू हाफ मेजर अँगल AOB. बरोबर आहे, कारण जे काही एबीचं माप असणार आहे तेच AOBचं किंवा जे AOBचं तेच एबीचं, त्यामुळे आपण दोघांची नावं इथे एक्सचेंज करू शकतो. फक्त एबीच्या ऐवजी मी AOB घेतलाय. तुम्ही लिहू शकता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार. आणि मग अँगल ACB इज इक्वल टू हाफ इंटू 60 म्हणजेच अँगल ACB इज इक्वल टू 30 डिग्रीज. म्हणजे कोण ACB चं माप आलेलं आहे 30 अंश. म्हणजे अँगल ACB हा अँगल आलेला आहे 30 अंश 30 डिग्रीज. ठीक आहे. नंतर विचारलंय आर्क AB. मग सारी गोष्ट आहे, आर्क AB चं मेजरमेंट किती आहे 60 डिग्रीज. सो आर्क AB किंवा मेजर आर्क AB लिहूयात आपण. मेजर आर्क AB इज इक्वल टू मेजर अँगल AOB बाय द प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल. हे आपण काल पाहिलं होतं. बाय द प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल, केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार, केंद्रीय कोणाच्या गुणधर्मानुसार असं तुम्ही लिहू शकता. आणि मग मेजर आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री म्हणून मेजर कंस AB बरोबर 60 अंश. म्हणजे इथे आपण काय काढला, मेजर आर्क AB पण काढला, तो किती आला 60 डिग्रीज. इथे आपण AOB काढलेला आहे. आता लास्ट ACB विचारलाय, आर्क ACB. तर हा मायनर आर्क आहे, हा लघु कंस आहे आणि हा विशाल कंस आहे किंवा हा मेजर आर्क आहे, राईट. मग तुम्हाला जर याचं मेजरमेंट करायचं असेल तर तुम्हाला 360 मधून 360 मधून ह्या आर्कचं मेजरमेंट वजा करावं लागेल. हे पण आपण काल पाहिलं होतं. म्हणजे तुम्हाला जर मेजर आर्क ACB काढायचा असेल, मेजर आर्क ACB
इज इक्वल टू 360 डिग्रीज मायनस मेजर आर्क AB. राईट, म्हणजे तुम्हाला पूर्ण सर्कल मधून हा एवढा आर्क मायनस करावा लागला आणि ह्या एवढ्याशा आर्कचं मेजरमेंट किती आहे एबीचं 60. सो इथं काय येणार 360 मायनस 60 दॅट इक्वल्स टू 300 डिग्रीज. म्हणजे मेजर आर्क ACB इज इक्वल टू 300 डिग्रीज. सो अशा पद्धतीने आपण हे पहिला एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. लगेच आपण दुसऱ्या एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. आय होप सगळ्यांना हे कळलं असेल. सो आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. दुसरं उदाहरण. सर्कल घेतला आपण. ही डायमीटर आहे, व्यास आहे हा PR नावाचा. ठीक आहे. त्यानंतर PS SR असे जोडलेले आहेत. इकडे PQ आणि QR जोडलेले आहेत. काय काय दिले बघा. इन फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक. सायकलिक का? कारण 4 पॉइंट सर्कल वरती. कोणते 4 पॉइंट? PQRS हे 4ही पॉइंट सर्कल वरती आहेत, म्हणून आपण त्याला सायकलिक म्हणणार. साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ. साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ. PQ आणि RQ ह्या कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत. त्या कॉर्ड्स पण आहेत, त्या सर्कलच्या जीवा आहेत. अँगल PSR इज इक्वल टू 110 डिग्रीज. अँगल PSR ह्या अँगलचं मेजरमेंट आहे 110 डिग्रीज 110 अंश. आपल्याला पुढचे मेजरमेंट्स काढायचे. मेजर ऑफ अँगल PQR. मेजर ऑफ अँगल PQR सगळ्यात पहिले आपल्याला ह्याचं मेजरमेंट काढायचंय. ओके. आता आपण ही प्रॉपर्टी पाहिली नाहीये, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते थोडक्यात आता की PQRS हा चक्रीय चौकोन आहे. हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि सायकलिक क्वाड्रिलॅटरल मध्ये जे अँगल्स अपोजिट असतात म्हणजे समोरासमोर असतात दे आर सप्लिमेंटरी. ते पूरक असतात, म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ देअर मेजरमेंट इज 180 डिग्रीज. म्हणजे अँगल PSR प्लस अँगल PQR ह्या दोन्ही अँगलच्या मेजरमेंटचं सम असणार आहे 180 डिग्रीज म्हणजे 180 अंश. बिकॉज दे आर द अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. कारण ते चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. मग आपल्याला अँगल PQR करता येईल. मग आपण पहिल्यांदा लिहूया. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक. म्हणजे चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. देअरफॉर अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्रीज. दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश. रिझन लिहू शकतो आपण इथे. अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन असं आपण इथे कारण लिहू शकतो. आता मेजरमेंट लिहा. अँगल PSR याचं मेजरमेंट आहे 110 डिग्रीज प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. आता मला अँगल PQR काढायचा. मग अँगल PQR इज इक्वल टू 180 मायनस 110. इकडे मी वजा केले आपण. म्हणजेच अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्रीज. म्हणजेच कोन PQR चं माप आलं 70 अंश. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण अँगल PQR काढला. आता आपल्याला पुढे काय काढायचंय? मेजर आर्क PQR. मेजर आर्क PQR. ठीक आहे. आपल्याला PQR ह्या आर्कचं मेजरमेंट काढायचंय. तुम्ही जर नीट बघितलं तर हा जो काही आर्क आहे PQR, हा जो काही आर्क आहे, हा आर्क हा जो अँगल आहे कोणता अँगल? PSR. म्हणजे हा जो काही अँगल आहे PSR त्याच्या आतमध्ये हा म्हणजे हा इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजे साहजिक आहे याचं जे मेजरमेंट असणार आहे ते ह्या अँगलच्या मेजरमेंटच्या डबल असणार आहे, दुप्पट असणार आहे. म्हणजे मेजर आर्क PQR आपल्याला काढायचा आहे. मग मेजर आर्क PQR इज इक्वल टू 2 इंटू मेजर अँगल PSR.
PSR, तुम्ही याला रिझन लिहू शकता बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, आंतरलिखित कोणाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार, बरोबर आहे. मग दॅट इक्वल्स टू 2 × 110 इज इक्वल टू 220 डिग्रीज, 220 अंश. म्हणजे मेजर आर्क PQR किती आला तर 220 अंश. सो अशा प्रकारे आपण मेजर आर्क PQR काढलेला आहे. तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, तिसरी गोष्ट आपल्याला काढायची आहे मेजर आर्क QR. मेजर आर्क QR. हा, आता आपल्याला QR काढायचा आहे. मग आपण QR कसा काढणार, तर आपल्याला एक गोष्ट कळाली की हा जो अँगल आहे हा किती आलाय आपला, हा आलाय आपला 70 डिग्रीज, हा आलाय 70 अंश, बरोबर आहे. आता ट्रायंगल PQR मध्ये हा 70 डिग्रीज आहे, ह्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे हे पण दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार. पायालगतचे कोण, कारण हा समद्विभुज त्रिकोण झाला, आयसोस्केलस ट्रायंगल झाला, त्याच्या ह्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्याचे बेस अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतील. मग हा 70 आहे तर 180 मधून 70 मायनस करा, 110 उरतात. म्हणजे ह्या दोन अँगलचं सम 110 येणार आहे. पण ह्या साइड्स कॉन्ग्रुएंट म्हणून त्यांच्या अपोजिट अँगल्स पण कॉन्ग्रुएंट, म्हणजे बाजू एकरूप म्हणून त्यांच्या सम्मुख कोण एकरूप. मग 110 आपण दोन समान भाग केले तर हा 55 आणि हा पण 55, बरोबर आहे. आणि जर हा 55 असेल तर QR हा आर्क किती असेल, तर साहजिक आहे QR हा आर्क त्या डबल असणार आहे, म्हणजे 55 डबल 110. किंवा तुम्ही असंही करू शकता की तुम्हाला PQR हे माहिती किती येते, तुम्हाला PQR माहिती आहे 220 अंश, बरोबर आहे. आता कॉर्ड PQ आणि कॉर्ड QR ह्या दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे आर्क PQ आणि आर्क QR पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग हा पूर्ण एक 220 आहे, मग 220 चे दोन समान भाग करा, म्हणजे हा 110 आणि हा पण 110. तर हे जास्त सोपं वाटतंय मला, तर आपण त्या पद्धतीनेच लिहूया. सगळ्यात पहिले आपण काय लिहूयात तर कॉर्ड PQ म्हणजे जीवा PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड QR, म्हणजे जीवा PQ एकरूप जीवा QR. रिझन आपण लिहूयात गिवन. देअरफॉर आर्क PQ कॉन्ग्रुएंट आर्क QR, म्हणजेच कंस PQ एकरूप कंस QR. कारण आपण काय लिहिणार याला, आर्क्स corresponding to congruent chords. Corresponding to congruent arcs, congruent chords, म्हणजे एकरूप जीवांच्या संबंधित कंस असं आपण लिहू शकतो. आणि मग therefore arc PQ is equal to arc QR, किंवा असं लिहूयात आपण की मेजर आर्क PQR is equal to मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क QR, that equals to 2 मेजर आर्क QR. कारण PQ आणि QR सेमच आहेत, त्याच्यामुळे आपण PQच्या ऐवजी QRच टाकू शकतो पुन्हा. मग QR अधिक QR 2QR होतील आणि याचं मेजरमेंट 220 आहे. सो मेजर आर्क QR इज इक्वल टू 220 ला जर आपण दोनाने भागलं तर आन्सर काय येईल 110 डिग्रीज, 110 अंश. सो हे आपण तिसरं सॉल्व्ह केलं. चौथा अजून एक क्वेश्चन आपल्याला विचारली आहे, चौथी विचारली आहे मेजर ऑफ अँगल PRQ. आपल्याला त्यांनी PRQचं मेजरमेंट विचारलंय. मग PRQचं मेजरमेंट किती असेल, तर PRQचं मेजरमेंट ह्या PQRच्या हाफ असेल. कारण बघा तुम्ही जर हा अँगल बघितला तर हा असा आहे PRQ, आणि त्यांनी कुणाला इंटरसेप्ट केलेला आहे आर्क PQ ला. त्याच्यामुळे PRQचं मेजरमेंट इज इक्वल टू हाफ मेजर आर्क PQ, that equals to half into 110, that equals to 55 डिग्रीज. म्हणजे मेजर आर्क PRQ किती आला 55 डिग्रीज. आणि तुम्ही इथे रिझन लिहू शकता की बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, म्हणजे आंतरलिखित कोणाच्या प्रमेयानुसार. सो अशा प्रकारे आपण पहिली दोन एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4 and 5.